इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 त्याचा जो दुसरा पाठ आपला चालू आहे त्याचा हा 5वा व्हिडिओ आपण त्या माध्यमातून पाहत आहोत. मागच्या पाठामध्ये म्हणजे चौथ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की अणूंची मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन धारकता किती असते, त्याच्यासाठीचं सूत्र काय आहे, ही सगळी माहिती आपण मागच्या पाठामध्ये घेतलेली आहे. इलेक्ट्रॉन धारकता इथं आहे बघा, त्याचं सूत्र आहे 2n चा वर्ग. या ठिकाणी n म्हणजे इलेक्ट्रॉनच्या त्या मूलद्रव्यामध्ये असलेल्या कक्षेचा क्रमांक. कक्षा कशा आहेत? पहिल्या कक्षेला नाव दिलेलं आहे के, दुसऱ्या कक्षेला नाव दिलेलं आहे एल, तिसरी कक्षा एम, चौथी कक्षा एन, असे त्यांना नावं दिलेली आहेत. म्हणजे जे के एल एम एन अशी त्यांना नावं आहेत. आणि ते सूत्र आहे जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात ते काढण्याचं सूत्र म्हणजे 2n चा वर्ग. हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिले आणि त्या अनुषंगाने आपण हे पाहिले की चौथी जी कक्षा आहे, चौथ्या कक्षेमध्ये म्हणजे यांच्या जागी चौथ्या कक्षेचा क्रमांक लिहायचा, म्हणजे 4 लिहायचं. 2 गुणिले 4चा वर्ग म्हणजे यांचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग, कारण चौथी कक्षा आहे. चौथी कक्षा असल्यामुळे 2 गुणिले 4चा वर्ग 4चा वर्ग 16 आणि 16 गुणिले 2 म्हणजे 16 दोन्ही 32. म्हणजे जास्तीत जास्त चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन बसू शकतात. ते तेवढी त्या कक्षेची इलेक्ट्रॉन धारकता आहे, हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. आता त्याच्या पुढे जाऊ. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणजे आवर्त सारणीचा गुणधर्माशी तुलना केली. मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माच्या बाबतीत आवर्त सारणीचा कल काय आहे हे आपल्याला आता या व्हिडिओमध्ये या पाठामध्ये पाहायचं आहे. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते. कोणतेही मूलद्रव्य कुठेही ठेवलेले आहेत का? नाही. आवर्त आणि आडव्या ओळी म्हणजे आवर्त आणि उभे गण यांचा जेव्हा योजना केली गेली, आवर्त सारणी तयार केली आणि त्यामध्ये ज्या मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने करून जेव्हा ती मांडणी केली, त्यावेळेस असं दिसून आलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणु अंकाचे आवर्तीफल असतात. हा काय आहे? आधुनिक आवर्त सारणीचा तो नियम आहे. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणु अंकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीच्या अगोदर डोबेरायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह यांनी जे तक्ते तयार केले, ज्या सारण्या तयार केल्या किंवा मेंडेलिव्हची जी सारणी आहे त्या सगळ्यांनी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली होती. परंतु आधुनिक आवर्त सारणीमध्ये ती कशाच्या आधारे केली आहे? अणु अंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे, आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं त्या आवर्तानुसार डावीकडून उजवीकडे, गणामध्ये वरून खाली असं जर पाहिलं आपण, मूलद्रव्याच्या गुणधर्माचाच अभ्यास केला तर विशिष्ट बदल ठराविक काळानंतर आपल्याला त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येतात. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतात. आपण या इयत्तेत फक्त मूलद्रव्यांच्या संयुजा, अणूचा आकार, आकारमान व धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मांमधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत. म्हणजे आता या पाठामध्ये शेवटी काय आहेत? मूलद्रव्याची संयुजा. संयुजेच्या बाबतीत आवर्त सारणीचा कल काय आहे? अणूच्या आकारमानाच्या बाबतीत आवर्त सारणीमध्ये काय आहे? अणूचे धातू आणि अधातू गुणधर्माच्या बाबतीत आवर्त सारणीचा कल काय आहे? म्हणजे या 1, 2 आणि या 3 गुणधर्माविषयी आपल्याला त्या आवर्त सारणीचा कल विचारात घ्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा संयुजेच्या बाबतीत आवर्त सारणीचा कल काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता संयुजेच्या बाबतीत विचार करत असताना एखाद्या मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे संयुजा जर माहीत नसेल तर आपण त्या एखाद्या आवर्तामध्ये किंवा एखाद्या गणामध्ये जे मूलद्रव्ये आहेत त्यांच्या संयुजेच्या कलाबद्दल आपण कसा अभ्यास करणार आहोत बघू. जिथं संयुजाची तुम्हाला व्याख्या द्यायची गरज पडेल मी तुम्हाला व्याख्या देईन. मागच्या वर्षी झालेलं आपल्याला तरी एकदा बघून घ्या. याच्यामध्ये मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कवचात
असणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. हे तुम्ही मागील इयत्तामध्ये पाहिले आहे. हे मागच्या वर्षी झालेलं आहे. संयुजा म्हणजे काय आणि एखाद्या मूलद्रव्य संयुजा ही कशावरून ठरते? संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून ठरते. आता संयुजा इलेक्ट्रॉन कोणते असतात? आता एक सोडियमचं उदाहरण घेऊ. नेहमी तुम्हाला सोपं लक्षातही राहील. तिसऱ्या आवर्तनामध्ये सोडियम आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 1. आता 2, 8, 1 मध्ये शेवटची पहिला कवच त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. तिसऱ्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन आहे. काय म्हणते? संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरून. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन कुठे असतात? शेवटच्या कवचामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. तर मग आता काय करायचं? आता संयुजेची व्याख्या लिहून घ्यायची. सर्वसाधारण व्याख्या आहे. संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेतील द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात. शेवटच्या कक्षेमध्ये अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी काय म्हटलेलं आहे? अष्टक स्थिती म्हणजे की मूलद्रव्याच्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. प्रत्येक कवचाची विशिष्ट इलेक्ट्रॉन धारकता असते हे आपण पाहिले. परंतु शेवटच्या कवचामध्ये मात्र 8 इलेक्ट्रॉन असण्याचा कोणताही मूलद्रव्य काय करतो? प्रयत्न करतो. ती जी संख्या आहे ती 8 होण्यासाठी कधी इलेक्ट्रॉन त्यांना द्यावे लागतात. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण माहिती आपल्याला. कधी ते इलेक्ट्रॉन घेतात अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी, कधी इलेक्ट्रॉन देतात. कधी इलेक्ट्रॉन देतात, कधी इलेक्ट्रॉन घेतात. ह्या देवाणघेवाणीसाठी जी संख्या असते त्या संख्येला काय म्हणायचं? त्या मूलद्रव्याची संयुजा असं म्हणतात. आता बघू विचार करा याच्यामध्ये. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्याची संयुजा यांचा संबंध काय आहे? काय संबंध आहे? मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या म्हणजे मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉन काय म्हणतात? संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. ते संयुजा इलेक्ट्रॉन त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवतात. आपण पाहिले सोडियम 2, 8, 1. शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन? 1 इलेक्ट्रॉन. हा 1 इलेक्ट्रॉन ठरवतो की सोडियमची संयुजा किती आहे. हा 1 इलेक्ट्रॉन सोडियमने देऊन टाकल्यानंतर त्याची शेवटची कक्षा काय होते? दुसरी कक्षा होते. त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झालेले असतात. त्यामुळं 1 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी. मग त्याची संयुजा काय आहे? 1 आहे. म्हणजे शेवट मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्याची संयुजा यांचा संबंध काय आहे? तर इलेक्ट्रॉन स्वरूपणातील शेवटच्या कवचेतील संयुजा इलेक्ट्रॉन त्याची संयुजा ठरवतात. हा त्यांच्यातला संबंध आहे. त्यानंतर आहे बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा. बेरिलियम अणुअंक 4. अणुअंक किती आहे? 4. मग याची इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल? इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे कक्षेनुसार इलेक्ट्रॉनची विभागणी. 4 म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2 बसतात, दुसऱ्या कवचामध्ये 2. किती झाले? 4 झाले. म्हणजे 4 जो अणुअंक आहे म्हणजे 4 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहेत. तर पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 2. आता दुसऱ्या कवचामध्ये 2 आहेत. आता दुसऱ्या कवचामध्ये अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? अजून 6 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. परंतु ते 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन जर दुसऱ्या मूलद्रव्याला देऊन टाकले, दुसऱ्या अणूला देऊन टाकले, तर इथं किती राहतात? पहिलं कवच जे पूर्ण भरलेलं आहे 2 इलेक्ट्रॉन द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी आपण जी व्याख्या पाहिली आता त्याच्यामध्ये काय लिहिलंय? शेवटच्या कवचातील द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी. आता हे पहिलं कवचच म्हणजे शेवटचं कवच आहे. दुसरं कवच म्हणजे शेवटचं कवच आहे. परंतु ह्यातले 2 इलेक्ट्रॉन जर गेले तर हे पहिलं कवच काय होईल? हे शेवटचं कवच होईल.
यातली द्विक स्थिती प्राप्त होण्यासाठी म्हणजे हा मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण स्थिर होण्यासाठी हा काय होतो 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. म्हणजे बेरिलियमची संयुजा किती आहे 2. तसं ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय राहील तुम्ही चटकन उत्तर देऊ शकता. 8 म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन. आता जो नियम याला लागू झालेला आहे तो नियम याला लागू होत नाही. याला दुसरा भाग लागू होतो. शेवटच्या कवचातील अष्टक शेवटचं कवच म्हणजे ज्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. हे याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्याच्यामध्ये अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी या कवचामध्ये अष्टक स्थिती होण्यासाठी तो दुसऱ्या बाहेरून किती इलेक्ट्रॉन घेतो 2 इलेक्ट्रॉन घेतो. 6 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन घेणं सोयीचं असते, सहज भेटतात. हे 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर शेवटच्या कवचामध्ये किती होतात 8 होतात इथं. मग हे अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याने किती इलेक्ट्रॉन घेतले 2 इलेक्ट्रॉन. म्हणून ऑक्सिजनची संयुजा किती आहे 2. म्हणजे दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपात आपण लिहिले आणि दोघांची संयुजा त्याच्यावरून आपण ठरवली. त्यानंतर आहे आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संख्येखाली लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्यांची संयुजा लिहा. इथे तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये एक मिनिट हा तक्ता हा जो तक्ता आहे खाली दिसतोय उजवीकडे आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. म्हणजे या तक्त्यामध्ये बघा पहिलं हे आवर्तन क्रमांक 1 आवर्तन क्रमांक 2 मग मधले 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे मधले नाहीत. सरळ 13 पासून ते 14 15 16 17 18 हे दिले आहेत. म्हणजे वरचे जे 3 आवर्त आहेत त्याच्यामध्ये हे हा जो मधल्या मूलद्रव्य आहेत ते नाहीत. तर हे त्या आधुनिक आवर्त सारणीला आधारभूत मानून तयार केलेला आहे. 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संख्येखाली लिहा व त्याच्या खाली त्या मूलद्रव्यांची संयुजा लिहा असं म्हटलेलं आहे. आणि इथे चौकटी दाखवली आहे. कसं लिहायचंय असं लिहायचंय. पोटॅशियम अणुक्रमांक किती अणुअंक किती आहे त्याचा 19. इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 8 1 याला असं लिहायचं कंसामध्ये. आणि मग त्याची संयुजा काय होईल 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर शेवटच्या कवचामध्ये काय प्राप्त होते अष्टक स्थिती प्राप्त होते. म्हणून पोटॅशियमचा हा जो पोटॅशियम आहे ना पोटॅशियम मी अजून काय म्हटलो का पोटॅशियम त्याचा शेवटच्या कवचात 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यानंतर शेवटचं कवचामध्ये 8 होतात. 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याची संयुजा किती होईल 1 होईल कारण अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याने 1 इलेक्ट्रॉन दिलेला आहे. तर आता ठीक आहे असं हे आपण सगळं तयार करून ठेवलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवतो. हे बघा पहिलं गण दुसरं गण 13व 14व 15व 16व 17व आणि 18वा गण आहे. पहिलं आवर्त दुसरं आवर्त तिसरं आवर्त चौथ्या आवर्तापर्यंत 20 मूलद्रव्य बसतात. सुरुवातीचे पहिले 20 मूलद्रव्य तर काय दिलेलं आहे आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून तयार केलेल्या पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिले 20 मूलद्रव्य म्हणजे हे सगळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे 20 हे 20 मूलद्रव्य यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा म्हटले आपण त्याच्या खाली लिहिलं इथं याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कंसात 1 म्हणजे अणुअंक 1 आहे. त्याच्यानंतर दुसरा मूलद्रव्य कोणता आहे हेलियम. हा हेलियम जो आहे हा नंबर 2चा मूलद्रव्य आहे. त्याचा अणुअंक 2 आहे. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन ठेवले की ती कक्षा पूर्ण भरली. त्यानंतर पहिलं आवर्त संपलं. आता दुसरा आवर्त सुरू होतो. दुसऱ्या आवर्तामध्ये पहिला मूलद्रव्य आहे लिथियम. त्याचा अणुअंक आहे 3. 3 अणुअंक असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल पहिल्या कवचामध्ये 2
दुसऱ्या कवचामध्ये 1 होईल. त्यानंतर आहे बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. त्यानंतर तिसरा आवर्त सुरू होतो. निऑन इथे कक्षा पूर्ण भरलेली आहे. या ठिकाणी कक्षा पूर्ण भरलेली आहे निऑनची. 2 आणि 8. पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 या ठिकाणी आपल्याला दिसतात. बघा, कक्षा पूर्ण भरली या ठिकाणी. 8 मुद्रे म्हणजे कक्षा पूर्ण भरलेली आहे. हा, त्यानंतर तिसरा आवर्त सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. इथं सुद्धा आर्गॉन, सोडियमच्या बाबतीत विचार केला तर आपण 2, 8, 1 11चं इलेक्ट्रॉन स्वरूप अणुअंक आहे. इलेक्ट्रॉन स्वरूप आहे 2, 8, 1. त्यानंतर अणुअंक आहे 12. मॅग्नेशियमचं 2, 8, 2. अल्युमिनियमचा अणुअंक आहे 13, 2, 8, 3. सिलिकॉनचा आहे अणुअंक 14. पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 4. 2, 8, 10 आणि 4, 14. हे 15 अणुअंक आहे. 2, 8, 5. अशा पद्धतीने सुरुवात पहिले तिसऱ्या कवचापासून झाली. तिसऱ्या कवचात एक एक इलेक्ट्रॉन वाढत चाललंय. बघा, याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथे 3 आहेत, इथे 4 आहेत, इथे 5 आहेत, इथे 6 आहेत, 7 आणि 8. हा इलेक्ट्रॉन शेवटचा कवच पूर्ण भरलं इलेक्ट्रॉनने की आवर्त संपलं. चौथा आवर्त सुरू झालं. पहिल्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये शेवटच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन, शेवटच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, शेवटच्या कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता पुन्हा आपल्या पानावर जाऊ. हे आपण सगळं इथे लिहिलंय. आता यांची संयुजा ठरवा म्हटलंय. संयुजा, त्या मूलद्रव्यांची संयुजा लिहा. हायड्रोजनची संयुजा, हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आता याला पहिलं कवच शेवटचं कवच असल्यामुळे पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन करून स्थिर होण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? अजून 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. मग त्याच्यानंतर किती होईल? 2 होईल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन घेतो. 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्या शेवटच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन होतात. म्हणजे त्याचे 1 इलेक्ट्रॉन घ्यायचं असल्यामुळे संयुजा किती आहे? 1. हेलियम 1 इलेक्ट्रॉन घेत नाही. 1 इलेक्ट्रॉन देत नाही कारण त्याचं शेवटचं कवच पूर्ण भरलेलं आहे. त्यामुळे त्याची संयुजा 0 आहे. लिथियम 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि हे कवच शेवटचं होऊन जाते आणि द्विक स्थिती प्राप्त होते. त्याचे इलेक्ट्रॉन त्याची संयुजा किती आहे? 1. बेरिलियम आताच पाहिल्या थोड्या वेळापूर्वी 2 इलेक्ट्रॉन देतो आणि द्विक स्थिती प्राप्त करतो. त्याची संयुजा आहे 2. बोरॉन 3 इलेक्ट्रॉन देतो आणि द्विक स्थिती प्राप्त करतो. त्याची संयुजा आहे 3. कार्बन 4 इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. त्याची संयुजा आहे 4. नायट्रोजन 5 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा तो 3 इलेक्ट्रॉन घेणं सोयीचं आहे. 5 इलेक्ट्रॉन दिलेलं कोणतंच मूलद्रव्य इथे दिसत नाही आपल्याला. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन घेतो आणि शेवटच्या कवचामध्ये इथं 8 होतात. 3 इलेक्ट्रॉन घेतो त्यामुळे याची संयुजा आहे 3. याची आहे 2 कारण हा 2 इलेक्ट्रॉन घेतो. हा 1 इलेक्ट्रॉन घेतो, याची संयुजा आहे 1. हा 1 इलेक्ट्रॉन घेत नाही, 1 इलेक्ट्रॉन देत नाही, त्याची संयुजा आहे 0. हे सर्व मूलद्रव्यांची संयुजा 0 आहे. 18व्या गणात जे आहेत ना मूलद्रव्य त्यांची संयुजा आहे 0. म्हणून त्याला शून्य गण मूलद्रव्य सुद्धा म्हणतात. निष्क्रिय वायू मूलद्रव्य सुद्धा म्हणतात. राजवायूंचा गण असं सुद्धा म्हणतात. राजवायू म्हणजे इलेक्ट्रॉन देत नाहीत, घेत नाहीत, राजासारखे आहेत, कोणाचाच परिणाम त्याच्यावर होत नाही, तेव्हा त्याला राजवायू सुद्धा म्हणतात. शून्य गण मूलद्रव्य म्हणतात. तसं सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो, शेवटच्या कवचामध्ये अष्टक स्थिती प्राप्त होते. 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणजे त्याची संयुजा आहे 1. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देतो, त्याची संयुजा आहे 2. ॲल्युमिनियम संयुजा आहे 3. सिलिकॉनची संयुजा आहे 4. फॉस्फरसची संयुजा आहे 3. का? कारण 3 इलेक्ट्रॉन घेतो आणि या ठिकाणी अष्टक स्थिती 5 आणि 3 8 होता शेवटच्या कवचामध्ये, त्यामुळे तो 3 इलेक्ट्रॉन घेतो. सल्फर म्हणजे गंधक, हा 2 इलेक्ट्रॉन घेतो. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो, त्याची संयुजा 1, याची संयुजा आहे 2. अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये संयुजा पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये एक आहे बघा, सुरुवातीला संयुजा सोडियमची संयुजा 1 आहे, मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे, ॲल्युमिनियमची संयुजा 3 म्हणजे संयुजा वाढत चालली. सिलिकॉनची संयुजा 4 आहे. सिलिकॉन पर्यंत संयुजा वाढत गेलेली आहे. त्याच्यानंतर मात्र फॉस्फरसची संयुजा 3 आहे,
सल्फरची 2 आहे, क्लोरीनची 1 आहे आणि आर्गॉनची संयुजा 0 आहे. इथे संयुजा कमी कमी होऊन जाते. म्हणजे आवर्त सारणी डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा वाढते व त्यानंतर पुन्हा संयुजा कमी व्हायला सुरुवात होते व उजवीकडे जाईपर्यंत संयुजा 0 होते. हा त्या आवर्त सारणीचा कल आपण सांगू शकतो. त्यानंतर पाचवा आता कशामध्ये आहे, विचार करापैकी पाचवा मुद्दा काय आहे? एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? गण 1 व गण 2, गण 18 यांचा संदर्भ देऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. त्यातलं काही भाग आता झालंय आपला, आता पुन्हा बघू एकदा. एका गणामध्ये आवर्ताचं पाहिलंय आपण. डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आपण पाहिले की सुरुवातीला संयुजा वाढत जाते व एका विशिष्ट अंतरावर जाऊन ती उच्चतम होते आणि त्यानंतर ती पुन्हा कमी कमी होत जाते आणि उजवीकडे शेवटपर्यंत जाऊन ती 0 होते. हे आपण आवर्तामध्ये डावीकडे उजवीकडे जाताना संयुजा बदलण्याचा आवर्ती कल पाहिलाय. आवर्त 2 व 3 यांचा संदर्भ देऊन आपले उत्तर स्पष्ट करा हे सुद्धा आपण पाहिलंय आता ज्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, अगोदरच्या क्लिपमध्ये. तेच पुन्हा एकदा बघू, अजून एकदा समजून घेऊ. याची संयुजा आहे 1, याची संयुजा आहे 2, याची संयुजा आहे 3, 4, 3, 2, 1, संयुजा 0. म्हणजे दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम पासून ते कार्बन पर्यंत संयुजा वाढत जाते आणि मग नायट्रोजन पासून ते निऑन पर्यंत संयुजा कमी होत जाते. सुरुवातीला संयुजा विशिष्ट मूलद्रव्यापर्यंत संयुजा वाढते 1 ते 4 पर्यंत, मग नंतर 3, 2, 1, 0 अशी संयुजा कमी कमी होत जाते. तसंच आपल्याला तिसऱ्या आवर्तातही पाहायला मिळते. हे आपण आवर्ताच्या बाबतीत आवर्त सारणीचा संयुजेच्या बाबतीत कल पाहिला आपण. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की आवर्त 2 व 3 मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयुजामध्ये काय बदल दिसून येतो, त्याचा कल काय आहे व त्याचा 18वा गण 1, गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा असं म्हणतंय. वेळ किती झालेला आहे? 22 मिनिटं झालेलं आहे. आता आज आपण याच्यामध्ये संयुजेविषयीचाच कल तेवढा बघू, बाकी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. गण 1, गण 2 व गण 18. गण 1, गण 1, गण 2 व गण 18 यांचा विचार करू. पहिल्या गणाचा विचार करू. पहिल्या गणामध्ये आपल्याला असं दिसते की वरून खाली येताना हळूहळू हळूहळू कवचाची संख्या वाढत जाते. हायड्रोजनमध्ये एकच कवच आहे, लिथियममध्ये 2 कवच आहेत, सोडियममध्ये 3 कवच आहेत, पोटॅशियममध्ये 4 कवच आहेत. कारण आवर्ताचा क्रमांक बदलत जातो. पहिला आवर्त, दुसरा आवर्त, तिसरा आवर्त, चौथा आवर्त. असं जरी असलं तरी आपल्याला असं दिसते की गणामध्ये एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवितात. कसं? शेवटच्या कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन घेतो आणि द्विक पूर्ण करतो, याची संयुजा आहे 1. लिथियम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि द्विक स्थिती प्राप्त करतो, याची संयुजा आहे 1. सोडियम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि अष्टक स्थिती प्राप्त करतो, याची संयुजा आहे 1. पोटॅशियम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि अष्टक स्थिती प्राप्त करतो, याची संयुजा आहे 1. म्हणजे गणामध्ये वरून खाली येईपर्यंत संयुजा समान आहे. कारण संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉन 1, 1, 1, 1. म्हणजे गणामध्ये वरून खाली येताना संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे. कारण गण 2 मध्ये दुसऱ्या गणामध्ये या गणामध्ये बेरिलियम संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहेत, मॅग्नेशियम संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहेत, कॅल्शियम संयुजा इलेक्ट्रॉन 2 आहेत. हे तिन्ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि हा द्विक स्थिती प्राप्त करतो
आणि हे दोन्ही अष्टक स्थिती प्राप्त करतात. पण त्यासाठी करतात काय, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. पण सगळ्यांची संयुजा काय आहे, 2 2 2. म्हणजे दुसऱ्या गणामध्ये जे मूलद्रव्य आहेत त्यांची संयुजा 2 आहे. पहिल्या गणामध्ये जे मूलद्रव्य आहेत त्यांची संयुजा 1 आहे. म्हणजे संयुजा 1 असल्यामुळं सर्वांना पहिलं गण मिळालं, संयुजा 2 असल्यामुळे सगळ्यांना दुसरं गण मिळालं. याचा अर्थ शेवटच्या कवचामध्ये, संयुजा कवचामध्ये शेवटचं जे कवच आहे त्याच्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याचा आवर्त क्रमांक असं दिसतंय आपल्याला. याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे सगळ्यांच्या, बघा वरून खाली येताना. इकडे शेवटच्या कवचामध्ये प्रत्येकाला 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हे पहिलं आवर्त क्रमांक 1, कारण सगळ्यांच्या कवच संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकच आहे. या सगळ्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 2च आहे, त्यामुळे आवर्त क्रमांक 2. 13वा आवर्त बघू आपण, संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 3 आहे. 14वा आवर्त बघू, संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे, त्यामुळे 14वा आवर्त नाही. आता कोणतं पाहायचं आपल्याला, गण 1, गण 2 आणि गण 18. हे गण 18 या गणातील मूलद्रव्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता याचा संयुजा कवच किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आहेत. याच्या संयुजा कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. याच्या संयुजा कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळं याची संयुजा 0, याची संयुजा 0, याची संयुजा 0, सगळ्यांची संयुजा समान आहे 0. 18व्या गणातील सर्व मूलद्रव्याची संयुजा 0 आहे, ही तर आपल्याला दिसते. कारण याचा द्विक पूर्ण झालेला आहे, इलेक्ट्रॉन देत नाही, घेत नाही, 0 संयुजा आहे. निऑनची संयुजा, निऑनचं शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 आहेत. अष्टक स्थिती प्राप्त झालेली आहे, इलेक्ट्रॉन देत नाही, घेत नाही, त्याची संयुजा 0 आहे. आर्गॉन, त्याची संयुजा 0 आहे. तर गण 1 मध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा किती आहे, 1. गण 2 मध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा 2. गण 18 मध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संयुजा 0 आहे, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे झाले आपल्याला. आता यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला अणूचे आकारमान. आता व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून आपण आता या ठिकाणी इथं थांबू, कारण 28 मिनिट चालू आहे. आता हा व्हिडिओ आपण इथे थांबू. जास्त मोठा व्हिडिओ झाला तर ते डाउनलोड व्हायला तुम्हाला अडचण जाईल. तर ठीक आहे, आज आपण मूलद्रव्यां आधुनिक आवर्त सारणीतील जो आवर्ती कल आहे तो कशाच्या संदर्भात आवर्ती कल पाहिला आपण, संयुजेच्या बाबतीत, त्याला इंग्रजीमध्ये व्हॅलेन्सी असं जे म्हणतात, ती संयुजेच्या बाबतीत आपण आधुनिक आवर्त सारणीचा कल आवर्ताच्या संदर्भात आणि गणाच्या संदर्भात दोन्हीच्या बाबतीत आपण आवर्ती कल पाहिलेला आहे. आता पुढच्या तासामध्ये आपण अणूचं आकारमानाच्या बाबतीत आणि त्यासोबतच झालं तर पुढचा जो मुद्दा आहे धातू अधातू गुणधर्म यांच्या बाबतीत आवर्ती कल काय आहे हे आपण पुढच्या पाठामध्ये पाहू. चांगला अभ्यास करा, काळजी घ्या आणि मध्ये मध्ये काही लिहून काढायचं तर व्हिडिओ पॉज करायचा आणि व्हिडिओ थांबवून ते लिहून घ्यायचं आणि पुढे जायचं, मग पुन्हा व्हिडिओ पाहायचा. ठीक आहे.